लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पंचायत समिती पैठण येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांची आढावा बैठक। प्रलंबित कामे पूर्ण करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा जिल्हा परिषद अध्यक्षांचा इशारा। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 22 एप्रिल बुधवार रोजी पंचायत समिती पैठण येथे विविध विकास कामांची आढावा बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर अविनाश अशोक गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। पैठणमधील गरिबांसाठी असलेल्या शासकीय निधीच्या गैरवापराबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश अशोक गलांडे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। बैठकीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना कडक ताकीद दिली आणि कामात पारदर्शकता व गुणवत्तेची मागणी केली। पाणी टंचाई, आरोग्य सेवा आणि विकास प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली। सरकारी योजना गरिबांच्या उन्नतीसाठी आहेत। योजनांच्या अंमलबजावणीत अडथळा आणणाऱ्या, कामात आळशीपणा करणाऱ्या आणि भ्रष्ट कामचुकार कर्मचाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिलाय। बैठकीदरम्यान जलजीवन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असे एका ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतः सांगितले। जनतेने विविध विभागांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी उघडकीस आणताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यात सामील असलेल्यांना फटकारले। पाणी टंचाई, आरोग्य सेवा, कृषी, रोजगार हमी योजना, रस्ते, सिंचन, विहिरी आणि शाळांच्या इमारती यासारख्या महत्त्वाच्या कामांचा आढावा घेताना ही कामे वेळेवर पूर्ण झालीच पाहिजेत। पंचायत समितीमधील प्रत्येक अधिकारी हा जनतेचा सेवक आहे, मालक नाही। प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहावे, असा सल्ला त्यांनी दिला। बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, विकास, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, गृहनिर्माण योजना आणि ग्रामविकास या विषयांवर सखोल चर्चा झाली। गलांडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली की कामे केवळ कागदपत्रांपुरती पूर्ण होऊ नयेत, तर प्रत्यक्ष घरांसाठी गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थ्यांना त्रास दिला जाऊ नये, अन्यथा हर्सूल जेलमध्ये पाठवले जाईल, असे स्पष्ट शब्दात सांगितले। या कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, बांधकाम सभापती सचिन गरड, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भैया भुमरे, नितीन तांबे, राजेंद्र वाघमोडे, मनोज पेरे तसेच पंचायत समिती सभापती वैशालीताई बोंबले, उपसभापती संजय लघाणे, पंचायत समिती सदस्य सखुबाई झारगड, मनोज गायके, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, समाज कल्याण अधिकारी सचिन सानप, विजय वाघ, इंगळे, वैशाली साळवे, विनोद बोंबले, विजय सुते आदींसह पैठण तालुक्यातील विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत छान योजना आहेत, परंतु कॉन्ट्रॅक्टर, गुत्तेदार, पोट ठेकेदार या सगळ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये संबंधित जिल्ह्यामध्ये बट्ट्याबोळ केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशाचा अपहार केलेला आहे। त्यामध्ये आमचे अधिकारी जे लोक असतील, शाखा अभियंता, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, हे पण मोठ्या प्रमाणात दोषी आहेत। माझी फक्त एकच विनंती आपल्या सगळ्याला की आपल्या गावामध्ये आपल्या मातेचा, आपल्या बहिणीचा डोक्यावरचा अंडा या ठिकाणी आपल्याला कायमचा उतरण्याची ही एक मोठी नामी संधी आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, पवार यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली आहेत। 4 वर्षामध्ये प्रशासनाचा कार्यकाळ असल्यामुळं जलजीवन मिशन योजनाच नव्हे तर ऑलमोस्ट सर्व योजनेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बट्ट्याबोळ झालेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेले आहेत। आणि म्हणून माझी तुम्हाला काही टाळ्या नको होतो, काही अडचण नाही, की काय आपली सभा नाही टाळ्या बंदीची। फक्त माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपण आता जनतेचे लोकसेवक आहोत। जनतेने आपल्यावरती शिक्कामोर्तब केलेले, आपण निवडून आले आहोत। कोणी सरपंच असतील, कोणी माजी सरपंच असतील, कोणी माजी पदाधिकारी असतील, तर या सगळ्यांनाच नम्रपणे विनंती आहे की आपण या ठिकाणी हातात हात घालून या योजना परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण देखील या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। जिल्हा परिषद स्तरावर काही अडचणी आल्या तर आम्ही त्या ठिकाणी पदाधिकारी बसलेले आहोत। पंचायत स्तरावर काही अडचणी आल्या तर आदरणीय सभापती, उपसभापती आहेत, आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार महोदय आहेत, खासदार महोदय आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत। या ठिकाणी माझी नम्रपणे विनंती, कोणत्याही प्रकारे पाईप साहेबांनी टाकलेलं नाही। बरं, त्याबरोबर आमच्या गावाला 15 दिवस 8 दिवसाला 4 दिवसाला पाणी येतं सर। माझ्या वॉर्डमध्ये सध्या तरी
15 दिवसापासून पाईपलाईन फुटलेली, 15 ते 20 दिवसापासून माझ्या वार्डमध्ये पाणी नाही. त्या पाणी संदर्भात BDO मॅडमकडं वारंवार तक्रार केली. मॅडमला बी कॉन्टॅक्ट केला, सभापती साहेबांना पण भेटलो. अद्यापही ती पाईपलाईन जोडली गेलेली नाही सर. सध्या आणि आमच्या ज्या ग्रामसेवक आहेत त्या पण येत नाही आमच्या गावात. जवळ 15 दिवस, महिना 2 महिने ग्रामपंचायत. तुमची माहिती, तुम्ही एक शब्द बोलला म्हणजे पुढं सगळं कळलं आम्हाला. हां, सध्या ना पाण्याची पाईपलाईन एकदा महत्वाचा विषय, तर ती पाईपलाईन तरी जोडले पाहिजे नव्हते सर. ग्रामसेवकाने तिसारवाडी ग्रामसेवक उभा राहा करून घ्यायची. आपल्याला ग्रामपंचायत निधी असाल ना, माहिती द्या त्यांच्यावर, तिथं दाबात आहे तुम्ही, काही अडचण नाही पुढे यायची. हॅलो, त्यांचा एक प्रश्न, नमस्कार, त्यांचा एक प्रश्न आहे की तुम्ही त्या इसरवाडी गावात 15 दिवस, एक महिना जात नाही. नाही सरजी, जाते मी. माझ्याकडे 2 गाव आहे, आठवड्यातून 2 दिवस सारवाडीला 2 जाते. गाव आहे, मग इकडून गेले त्या गावात आहे, तिकडून गेले ह्या गावात आहे, नाही तिकडं सर, नाही, तिकडं नाही. जवळच आहे सर, दोन्ही गाव, टाकळी पैठण आणि सारवाडी. 2 मिनिटं येत नाही सर. ते BDO मॅडमकडे वारंवार जवळपास 7-8 सदस्यांनी तक्रार दिलेले आहे. तुम्ही त्या BDO मॅडमचा सुद्धा फोन उचलत नाही. ते BDO मॅडमचा फोन घेत नाही, विस्तार अधिकारीच घेत नाही, सभापती महोदयाचा सुद्धा फोन उचलत नाही. ते विचारा तुम्ही सभापती महोदयांनी त्या दिवशी त्यांना 10-12 फोन केले की ते पाण्याचा प्रश्न मार्गी लावा. ते पाण्याचा प्रश्न सुद्धा त्यांनी मार्गी लावला नाही. 15 दिवसापासून पाणी नाही सर माझ्या नागरिकांना. काही तुम्हाला ड्युटी करायची नाही तिथं. नाही सरजी, करायची. मग तुम्ही सभापतीचा फोन उचलत नाही, नाही पंचायत उचलला समितीच्या सर. माझ्या उपसभापतीचा फोनचा- उचलत नाही. नाही उचलला, माझी भेट पण झाली. हे प्रत्येक अधिकाऱ्यांनी सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्यांचे सगळे सभापती, उपसभापती, झडपी मेंबर, झडपीचे सगळे पदाधिकारी यांचे नंबर सेव्ह करून घ्या. आम्ही केव्हाही तुम्हाला फोन करू. आम्ही काय तुम्हाला काय घरचं काम करणार आहे नाही का? सर. मग ॲज द ड्युटी ती तुमची, तुम्ही पगार कशाला घेता? ते म्हणताय तुम्ही 8-10 दिवस जाते नाही गावामध्ये, सरजी, मग कसं काय? जाते मी सरजी. सभापती ते काय म्हणणे तुमचं सांगा, खरं आहे की? बोला. 4 वेळेस आदरणीय आमचे बबली साहेब म्हणतात फोन केला, तुम्ही रिटर्न फोन करत नाही. नाही, फोन झाला होता सरजी माझा. असं नाही ताई. मी BDO मॅडम- हे बघा, आता दुसरी तुमचं गोष्ट, 1 मिनिट सर फक्त. सरजी. मला आहे का, माझी विनंती तुम्हाला असं राहील, आजच्या आज माझ्या वाढची पाईपलाईन जोडून गावात पाणी गेलं पाहिजे. मी पाण्यासाठी इथं आलेलो आहे. बरं. त्यानंतर माझं काय बांधायला पाणी नाही सर. बरं थांबा, तुम्ही थांबा आता. सरजी, मी परवाच्या दिवशीच गावात प्रॉब्लेम काल करणार होते ते, आणि काल काही मी कोर्टाच्या कामात. इसारवाडीमध्ये कधी पाणी चालू आहे ते सांगा मला. टेक्निकल फॉल्ट येतो. चालेल. छोटे लिकेज, छोटे एल्बो तोडणे, एअरवॉल काढणे, छोटे काम आहे. ही काही फार मोठी काम आहे का? नाही सरजी, आज याची तक्रार पण इथे यायला पाहिजे समारंभाच्या नियमाने. हॅलो, 2 मिनिट. नाही दिला सूचना दिल्या आम्ही. अध्यक्ष साहेब, मला एक विनंती अशी आहे की पैठण तालुक्यात जे बी जल जीवन मिशनचं काम झालं आहे त्याचं जवळपास प्रत्येक गावात कामाचा दर्जा निकृष्ट प्रकारात. की तुम्ही घरकुलचे जे गरीब लाभार्थी आहेत त्यांच्याकडे प्रमाणे तुम्ही अडवणूक करता. कसे अडवणूक करतात? पहिला हप्ता समजा 15,000 मिळाला, घरकुलच्या लाभार्थ्यांनी ते पेसपेट वगैरे पूर्ण केलं समजा, तो दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्या मागे फिरत असतो. तुम्ही पुढं असतो तुमच्या मागे, बरोबर आहे की? आणि मग त्याचा फोटो अपलोड करणं, त्या काही सगळ्या गोष्टी करणं, याच्यासाठी तुम्ही तिच्याकडे लाभार्थ्याकडं पैशाची मागणी करता. 1,000 रुपये द्या, बरोबर आहे का? काय नाही होतं, ती काही निवडणुकी सभा नाही. तर इथून पुढच्या काळामध्ये तुमच्याकडून अडवणूक झाली नाही पाहिजे. तुम्हाला काम करायचं करा. आता मी लगेच बापून सांगूया लागून त्याचं चित्रपुढे नवीन लोक बघा. तुम्हाला खूप आता टप्प्याटप्प्यानं द्यावं झालं सगळ्या गोष्टी. तुम्हाला विचारले कोणीच नव्हते एवढे दिवस. 4 वर्षामध्ये प्रशासन काळामध्ये तुम्ही खूप मजा लागली. काय असेल ते आता मला त्या गोष्टी करायची नाही. परंतु बिचारे गरीब लोक आहे. SC लाभार्थी असेल, आदिवासी ST लाभार्थी असेल, आमचा पारसी लाभार्थी असेल, हे वंचित, शोषित, गरीब घटकातील लोक आहेत. यांची का अडवणूक करता तुम्ही? साधा फोटो अपलोड करणं, त्याच्यासाठी पैसे द्यायचे. पंचायत समितीमध्ये ऑपरेटरला परत 1,500 द्यायचे. मग तो तुमचा हप्ता टाकतो का? बरोबर आहे की नाही? या गोष्टी आम्ही किती दिवस ऐकायच्या? कशासाठी ऐकायच्या? तुम्हाला पैसे मिळत नाही का? गरिबाच्या टाळूवर तो लोणी खाण्याचा प्रकार आता बंद झाला आहे. तुम्हाला कळत होतं, डायरेक्ट हातून पडू तुम्हाला, डायरेक्ट पैसे देऊ तुम्हाला. कसे पैसे द्यायचे? गरीब लाभार्थी कार्यकर्ते आम्हाला सांगा, या हप्त्यामध्ये पैसे देऊ. याने जरी पुढं गरीब लाभार्थ्यांची जर पैशाची मागणी केली, माझा मोबाईल नंबर घ्या, माझे संपर्क मी सांगणार नाही पैसे किंवा डायरेक्ट आपण हातून गेलो काय अडचण नाही. काय माहिती तुमचं साहेब, तुम्ही यांचे बॉस आहे, तुम्ही सांगा नाही यायला.
तुम्हाला माहित नाही का गरीब लोकांच्या लाभार्थी आणून करता म्हणून काय सुविधा दिल्या बरोबर एक सरकारने जिल्हा पंचायत समिती एक आराची त्याच्यामुळे आपण त्याची तक्रार होती सर, एक आराची तक्रार होती, एक आराची आपण त्याच्यामुळेच कमी केला, त्याच्या खूप तक्रार होत्या, तर आपण त्याला काढून व्हिडिओ हे तुमच्या नावावर पैसे जमा करतात खाली व्हिडिओला द्यायचा होते पैसे वरच्या साहेबांना द्यायचे होते वरचा साहेब खालता कोणता वरचा आम्हालाच पाहायला देईल किती पगार आहे तुम्हाला 29,000 किती पगार आहे तुला आम्ही त्याला माणसाला किती तुम्हाला असं वाटतं का आम्ही कॉन्ट्रॅक्टचे अर्थ कोणीच काही करू शकत नाही असं वाटतं तुम्हाला जास्त मस्तीमध्ये यायचं नाही गरीब लोकांची अडचण करायची नाही कुठल्याही माझ्या सगळ्या सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांना विनंती म्हणत नाही गरीब लाभार्थीची लाडवणूक केली तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही नीट करतो बघा आपल्याला कल्पना आहे की आदरणीय विलासबाबू भुमरे यांनी देखील अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता की जल जीवन मिशनचे जे काम आहे ते संपूर्ण जिल्ह्याभरात अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि त्याचं म्हणजे कुठलंही आउटकम त्याच्यातून निघत नाही. त्याचं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर प्रत्येक गावातल्या कोणत्याही व्यक्तीला जर उभा गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी तक्रारीच ऐकायला मिळणार आहे. तर मला आपल्याला विनंती राहील की आपण आपल्या पैठण तालुक्याची एक सेपरेट जिल्हा परिषद संबंधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घ्यावी की जल जीवन मिशनचं आता जे आतापर्यंत झाले त्याचे दोषी अधिकारी असतील त्याच्यावर कारवाई करावीच, परंतु आता पुढं आपल्याला याच्यातून कसं मार्ग काढावा लागेल आणि पुढे ही योजना कशी पूर्ण करावी. कारण या योजनेच्या माध्यमातून पाणी तर मिळणारच आहे, परंतु हे योजना करण्यासाठी जे आधी गावात रस्ते झालेले चांगले ते सुद्धा फोडून रस्ते खराब झालेले, म्हणजे हे योजनेचा आतापर्यंत तसं पाहिलं तर नुकसानच झालेले गावागावात. त्यामुळं आपल्याला विनंती राहील माझी की आपण लक्ष घालून एक पैठण तालुक्यापुरती एक सेपरेट मीटिंग आपण आयोजित करावी आणि पुढं आपल्याला ह्या जल जीवन मिशनमध्ये कसं आपल्याला त्याच्यात दुरुस्ती करता येईल, कसं काम करता येईल या संबंधित आपण एक मीटिंग लावावी ही आपल्याला विनंती राहील. ओके. आता शिवराम भैयानी चांगला मुद्दा यांना सक्त आदेश केलेले आहे. एक 4-5 दिवसामध्ये त्या भागातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना घेऊन कोणत्या गावामध्ये बोगस पाईपलाईन त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही आढावा घेणार आहोत आणि जो काही अहवाल या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त होईल तर जी एजन्सी असेल त्या एजन्सीला आम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकून जर त्यांनी संबंधित बोगस पाईपचे पैसे चांगले क्वालिटीचे पाईप टाकून त्या ठिकाणी जर उचलले असेल तर त्यांच्यावर या ठिकाणी भविष्यात काय गुन्हे दाखल करता येईल त्याचाही आम्ही या ठिकाणी त्या बाबतीत देखील कारवाई करणार आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल किरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.